सर्वांना शरणू शरणार्थी. महाराष्ट्र बसव परिषद व लिंगायत या फेसबुक पेजच्या माध्यमातून श्रावण महिन्याच्या निमित्तानं आपला हा जो उपक्रम सुरू आहे त्याबद्दल मी सर्व संयोजकांचं आभार मानतो. मित्रांनो, आजपर्यंत ज्या महामानवांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि वैचारिक क्रांती केली त्या सर्व महामानवांच्या विचारांना मी सर्वप्रथम या ठिकाणी स्मरण करतो. एखादा महापुरुष जन्मतो म्हणण्यापेक्षा आपण घडतो म्हणूयात, कारण महापुरुष हे कधी जन्मत नसतात, ते घडत असतात आणि ते घडवण्याचं काम आईवडील आणि समाज करत असतो. एखादा व्यक्ती जन्मतो महापुरुष म्हणून, तो घडत असतो. त्या घडवण्यामध्ये त्याचे आई वडील, त्याच्या सभोवताली असणारे सर्व मंडळी आणि समाज या सगळ्यांचा त्याच्यामध्ये हातभार असतो. आणि ज्यावेळी तो महापुरुष घडला, जगासमोर आला, कालांतराने त्याचा इतिहास लिहिला गेला, तो महापुरुष आम्हाला प्रेरणा देऊन जातो, प्रेरणादायी ठरतो. मुळात महापुरुष हा कोण असतो किंवा महापुरुष कसे घडतात, आम्हाला पहिल्यांदा विचार करावा लागेल की महापुरुष नेमकं कुणाला म्हणायचं आपण. तर महापुरुषाची एक साधी, सोपी, सरळ व्याख्या ज्या त्या काळातल्या ज्या सर्वोच्च अडचणी होत्या, तर सगळ्यात मोठी समस्या त्या काळातली जी होती ती समस्या प्राथमिक स्वरूपामध्ये, सार्वजनिक स्वरूपामध्ये सोडवणे, त्या समस्येचं उत्तर समाजाला देणे, त्या समस्येवरचा उपाय करणे आणि ती समस्या सोडवणाऱ्या माणसाला आपण महापुरुष म्हणत असतो. आपण जर बुद्धांकडे बघितलं, इसवी सन पूर्वमध्ये बुद्धांनी त्या काळातली वर्णव्यवस्था मोडीत काढली. सगळ्यात मोठी अडचण जी त्या काळातली होती ती सोडवली. बुद्ध आमच्या समोर महापुरुष म्हणून आले. बसवण्णांनी त्या काळातली जाती व्यवस्था, कर्मकांड, पूजापाठ ह्या सगळ्या गोष्टी झिडकारून एक नवीन व्यवस्था आमच्या समोर दिली, त्यांना आपण महापुरुष म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या स्वराज्याच्या माध्यमातून एक स्वराज्याचं सुंदर उदाहरण आमच्या समोर दिलं, आपण त्यांना महापुरुष म्हटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं, स्वतंत्र भारताची असणारी सगळ्यात मोठी गरज, सगळ्यात मोठी समस्या सोडवली संविधानाच्या माध्यमातून, त्यांना आपण महापुरुष म्हटलं. मुळात मला हे सांगायचे, ज्या त्या काळातल्या सगळ्यात मोठ्या अडचणी ज्यांनी सोडवल्या त्यांना आपण महापुरुष म्हणत असतो. प्रस्थापित व्यवस्थेत एक मोठा बदल घडवणारा जो माणूस आहे, एक मोठी क्रांती घडवणारा, तो महापुरुष म्हणून आमच्या समोर येत असतो. ज्या वेळेस आपण एखादी क्रांतीचा विचार करतो किंवा एखादा महापुरुष ज्यावेळी क्रांती घडवतो, आपल्याला असं म्हणता येत नाही की बाबा त्या महापुरुषाने एकट्याच्या स्वबळावर क्रांती घडवली, त्या महापुरुषाने स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतः एकटा तो सगळ्या समाजाला सामोरा गेला का. मुळात क्रांती ही एकट्याच्याने कधीच शक्य नसते, त्याच्यासाठी त्याचे सहकारी त्याच्या सोबत असतात. पण या समाजाचं म्हणण्यापेक्षा तुमच्या आमच्या सर्वांचं एक दुर्भाग्य आहे की आम्ही महापुरुषांना मोठ्या प्रमाणात स्मरण करतो, आम्ही महापुरुषांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्यांच्या मयंत्या साजऱ्या करतो, परंतु महापुरुषांचे जे सहकारी असतात, ज्यांच्या जीवावर त्या महापुरुषाने क्रांती घडवलेली असते, ज्यांच्या जीवावर त्या महापुरुषाने एवढं मोठं प्रस्थ निर्माण केलेलं असतं, ज्यांच्या जीवावर त्या महापुरुषाने हजारो वर्ष टिकणारा
इतिहास घडवला असतो ते महापुरुष मात्र समाजाकडनं दुर्लक्षित राहतात. मुळात भारतीय समाजाची म्हणा किंवा तुमची आमची सगळ्यांची म्हणा एक मानसिकता आहे. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा एकतर धर्मप्रिय माणसं आहोत. आम्ही धर्म बघून महापुरुष ठरवतो. नव्हे तर मग जातीप्रिय माणसं आहोत. आम्ही जात बघून महापुरुष ठरवतो. आणि हे सगळं सोडून दिलं तरी आम्ही व्यक्तिप्रिय माणसं आहोत. आम्ही एखाद्या माणसावर जर प्रेम करायला लागलो, एखाद्या माणसाला जर आम्ही महापुरुष म्हणून स्वीकारायला लागलो, तर मग मात्र आम्ही त्याच्या आजूबाजूचा असणारा सगळा इतिहास विसरून जातो आणि सगळं आपलं लक्ष त्या महापुरुषाच्या एकट्या महापुरुषावर कॉन्सन्ट्रेट करत असतो. त्या एकट्या महापुरुषावर आपण त्या सगळ्या इतिहासाला त्या एका माणसाच्या अवतीभोवती जोडून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मुळात हे खरं तर फार मोठं दुर्दैव मी समजतो की ज्या सहकाऱ्यांच्या जोरावर ही क्रांती घडली, ती सहकारी आपल्यापासून दुर्लक्षित राहतात आणि आपण एकटा त्या महापुरुषाला कडेवर घेऊन जगभर हिंडत असतो, जगभर नाचत असतो. परंतु महाराष्ट्र बसव परिषद, परमपूज्य भालकी आप्पाजी, डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजी, आमचे मित्र मार्गदर्शक राजूभैया जोबरे, अभिषेकजी आमचे मित्र, गणेशजी, राजेंद्रजी, ह्या सगळ्या मंडळी एक चांगला प्रयत्न करतात की या महापुरुषांच्या सोबतचे जे सहकारी आहेत, आपण लिंगायत चळवळीच्या माध्यमातून ज्यावेळी विचार करू लागतो त्यावेळी या महापुरुषांचे सोबतचे म्हणजे बसवण्णांच्या सोबतचे जे शरण आहेत, त्या शरणांना आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा एक चांगला प्रयत्न या महाराष्ट्र बसव परिषद आणि लिंगायत या फेसबुक पेजच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल या सगळ्या टीमचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि समाजासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीने ही माहिती अनेक वक्त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानतो. खरं तर हा एक आपल्याकडे एक चांगला मराठी अभ्यासकांसाठी असेल, मराठी वाचकांसाठी असेल किंवा मराठी वक्त्यांसाठी असेल, हा एक चांगला डाटा आमच्याकडं तयार होत आहे सगळ्या महापुरुषांचा. त्याबद्दल परत एकदा त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या शरणांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपण पोहोचत आहोत. आपल्याकडे एक रूढ प्रथा होती किंवा एक मी तर म्हणेन की एक प्रसिद्ध डायलॉग होता की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एखाद्या स्त्रीचा हात असतो किंवा प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागं एखाद्या पुरुषाचा हात असतो. या पारंपरिक चालत आलेल्या वाक्यांमध्ये मी अडकणार नाही. मुळात क्रांती एकट्यानं होत नसते, त्याला सहकार्यांची आवश्यकता असते. माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात राहतो, समाजात वावरतो. जगताना किंवा काही नवीन करत असताना त्याला अनेकांच्या पाठिंब्याची, अनेकांच्या सहकार्याची आवश्यकता असते. आणि जर का त्याला सगळ्यांचा पाठिंबा नसेल, सगळ्यांचं सहकार्य नसेल, तर कदाचित तो व्यक्ती क्रांती घडवेल की नाही याबद्दल सुद्धा आपण सर्वजण शंका उपलब्ध करू शकतो. पण त्याला कुटुंब आणि सगळ्यांच्या पाठिंब्याची 100% आवश्यकता असते, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मुळात भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब ही एक अशी प्रणाली आहे की ज्यामुळे माणसाला मित्र म्हणेन स्थैर्य प्राप्त होतं. आपण स्थिर होतो. एखाद्या व्यक्तीला जर कुटुंबाची किंवा कुटुंबाची साथ नसेल तर त्याच्या आयुष्यात स्थिरता येणं फार अवघड आहे. कुटुंब ही अतिशय महत्त्वाची संस्था असताना सुद्धा मला फार विनोदाने मी सांगत असतो की बाबा सध्या कोरोनासारखा एक महाभयंकर रोग आपल्या जगावर आलेला आहे, भारतावर आलेला आहे. आपण सर्वजण त्यामधनं बाहेर जात आहोत. की आजपर्यंत पेपरला मी बऱ्याच बातम्या वाचत होतो. कुटुंबाचं महत्त्वाचं जे स्थान आमच्या आयुष्यामध्ये आहे ते एक नेमकं माणसाला काय अपेक्षित आहे हे कळत नाही सध्या. की आजपर्यंत पत्नीची किंवा कुटुंबातल्या व्यक्तीची अशी तक्रार होती की बाबा आमचा पती किंवा आमच्या घरातला माणूस घरात बसत नाही, म्हणून अनेक तक्रारी किंवा आम्हाला वेळ देत नाही, आमच्यासाठी वेळ काढत नाही, तो त्याच्या स्वतःच्या कामामध्ये गुंग असतो. अशा प्रकारचं
तक्रारी सगळ्यांच्या होत्या, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये असं लक्षात आलं की बाबा सध्या घरातला पुरुष हा घरीच बसून आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास होत आहे, म्हणून सुद्धा अनेक तक्रारी करण्यात आल्या आणि अशा प्रकारच्या बातम्या आपण सर्वांनी पेपरला सुद्धा वाचल्या असतील. म्हणजे आम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे, कुटुंबी एक अतिशय महत्त्वाची संस्था असताना सुद्धा आपण नेमकं काय अपेक्षित ठेवतोय हे सध्या कळणं अवघड झालं आहे. मुळात ह्या कुटुंबाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कुटुंबातली सगळ्यात जवळची जी 3 नाती आहेत ती आपण बघत असतो. म्हणजे पहिलं असेल मुलाचं आणि आईचं नातं, दुसरं असेल पती आणि पत्नीचं नातं, आणि तिसरं असेल भाऊ आणि बहिणीचं नातं किंवा भावाचं किंवा बहिणीचं नातं. आणि कोणताही महापुरुष ज्यावेळी आपण त्यांच्या बाबतीत जरी विचार केला की या कुटुंब प्रणालीच्या माध्यमातून की त्यांना सुद्धा अनेक महापुरुषांना त्याच्या कुटुंबातून खंबीर अशी साथ लाभलेली आहे. आम्ही मुलगा आणि आईचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आमच्याकडं एक अतिशय सुंदर उदाहरण सापडतं, ते म्हणजे जिजाऊ आणि शिवबांचं. असं म्हणतात की पाळण्याची दोरी ओढत असताना प्रत्येक वेळी ती जिजाऊ म्हणायची, बाळा तुला राजा व्हायचे, बाळा तुला राजा व्हायचे, बाळा तुला राजा व्हायचे, म्हणून शिवबा राजे झाले. ज्यावेळी शिवाजी महाराज युद्धाच्या प्रसंगी युद्धाला जात असताना जिजाऊंकडे जायचे आणि जिजाऊंना म्हणायचे की आऊसाहेब जर आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कसं करायचं. त्यावेळी ती जिजाऊ शिवबांना म्हणायची, शिवबा जर तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ही जिजाऊ समजून जाईल, आम्ही पूर्वीपासून निपुत्रिक होतो, आम्हाला मुलगाच नव्हता, त्यामुळे तुम्ही कुटुंबाची किंवा आमची काळजी करू नका, तुम्ही बिनधास्तपणे कामगिरी चोख पाडून घरी या. त्या मुलाचं आणि आईचं नातं मी चळवळीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगत आहे. आम्ही पती आणि पत्नीचा ज्यावेळी विचार करतो, खरं तर मुलगा आणि आई यांच्या आयुष्यभर साथ असते. आयुष्यभर एकमेकांसाठी ते काम करत असतात, एकमेकांच्या संपर्कात राहतात, एकमेकांच्या जवळ राहतात, एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या संगतीने, एकमेकांच्या विचाराने त्यांचा आयुष्याचा क्रम चालत असतो. दुसरं उदाहरण आमच्याकडे चळवळीच्या माध्यमातून सापडतं पती आणि पत्नीचं. मग त्या सावित्री आई असतील आणि ज्योतिबा असतील. ज्योतिबांनी स्वतः सावित्रीबाईंना त्या पुण्याच्या परिसरामध्ये ज्यावेळेस शाळेकडे सावित्रीबाई निघायच्या त्यावेळेस तिथली कर्मठ लोक अंगावर शेण फेकायचे, अंगावर दगडं मारायची, आणि ही सगळ्या गोष्टी ज्योतिबा सावित्रींना समजावून सांगायच्या. हे पती पत्नीचं नातं आहे. तसं पती पत्नीचा सहवास जर आम्ही बघितला तर तो लग्नानंतर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे दोघं एकत्र राहतात, एकमेकाच्या सहाय्याने काम करतात आणि हे महापुरुष एकमेकांच्या मदतीने क्रांती घडवतात. आणि तिसरं नातं आहे ते म्हणजे भावाचं आणि बहिणीचं. मुळात भारतीय कुटुंब संस्थेनुसार भाऊ आणि बहीण यांना फार कमी वेळ मिळतो आपल्या कुटुंब प्रणालीमध्ये. एकदा का बहिणीचं लग्न झालं की ती तिच्या सासरी निघून जात असते. आणि म्हणजे तसं जर आपण बघितलं तर अगदी एक 20 ते 20 वर्षांचा कालावधी, 25 वर्षांचा दोघांचा एक 25 वर्षाचा कालावधी त्यांना मिळतो सोबत राहण्याचा. त्या 25 मधले पहिले 5-10 वर्ष तर अगदी बालपणात जात असतात. म्हणजे एक सजग आणि सुजान वयाची 10 वर्ष, 10 ते 15 वर्ष म्हणूयात आपण, त्या भावा बहिणींना मिळत असतात. परंतु या 15च वर्षामध्ये इतिहासातली महापुरुषांची आणि त्यांच्या बहिणींची अशी काही अप्रतिम उदाहरणं आमच्या समोर सापडतात. कदाचित मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आमच्या समाजापासून हे सगळे दुर्लक्षित राहिलेले घटक, मग त्या भावाचा आणि बहिणीचा विचार केल्यानंतर आम्ही इतिहासात पहिल्यांदा आमच्या समोर उदाहरण उभं राहतं ते म्हणजे बसवण्णा आणि नागाईचं. ज्या लिंगायत चळवळीमध्ये, ज्या शरण समूहामध्ये आपण शरणांचा अभ्यास करतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं उदाहरण आम्हाला सापडतं ते म्हणजे बसवण्णाचं आणि नागाईचं. नागाई एका वचनात म्हणते बघा, नागाई खरं तर बसवण्णापेक्षा वयाने मोठी. नागाई एका वचनात म्हणते, बसव माझा सहोदर साथी, बसवाला प्रेमे कुरवाळी ते मी, बसवा बसवा संग न बसवा, बसवाला जन्म न दिलेली बाळांतीने मी.
एक बहीण म्हणते मी माझ्या भावाला जन्म दिला नाही, हे मान्य आहे मला, तरीही मी त्याच्यासाठी, त्या मुलासाठी बाळंतीण आहे. म्हणजे शेवटच्या, बसवण्णांच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक बहीण म्हणून प्रचंड घाव सहन करत. मी त्या नागाईच्या बाबतीत सांगत असतो, अरे त्या नागाईनं काय सहन नाही केलं विचार केला तर आम्ही. तिने बसवण्णांचा मृत्यू पाहिला, तिने बसवण्णांच्या पत्नीचा म्हणजे स्वतःच्या भावजईंचा, भावाचा मृत्यू पाहिला, भावजईंचा मृत्यू पाहिला, तिनं आपल्या स्वतःच्या नवऱ्याचा मृत्यू पाहिला. एवढंच नाही, ज्याच्यासाठी, ज्याला 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये बाळगलं, ज्याच्यावर प्रचंड प्रेम केलं, कोणत्याही आईचं आपल्या मुलावर प्रेम अगणित असणार, अशा चन्नबसवण्णांचा मृत्यू तिनं पाहिला. अनेक स्वतःपेक्षा लहान असणारे शरण डोळ्याच्या समोर हे जग सोडून गेले. हे सगळे घाव सहन करत ती नागाई शेवटच्या क्षणापर्यंत या शरण चळवळीला, या लिंगायत आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत राहिली. हे नागाईचं आणि बसवण्णांचं उदाहरण आम्ही आमच्या इतिहासात, या भावा बहिणींचं उदाहरण आम्ही आमच्या इतिहासात बघितलं. मित्रांनो, याच्या पुढं जाऊन आपण थोडं महाराष्ट्रामध्ये जर डोकावून बघितलं तर आमच्याकडं ज्ञानदेव आणि मुक्ताई नावाचे एक अप्रतिम उदाहरण सापडतं. तसं ज्ञानदेव वयाने मोठे, मुक्ताई छोटी, परंतु प्रचंड समज असलेली बहीण ती. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की रक्षाबंधनाचा दिवस आहे. सर्व भाऊ, मला माहीत नाही रक्षाबंधन कोणत्या चाली रीती रूढी परंपरेतनं आलं, भावाने रक्षा करावी किंवा कोण कुणाची रक्षा करेल हे आज सध्या सांगणं फार अवघड आहे. कारण मुलीही तेवढ्याच पद्धतीने सक्षमपणे भावाची रक्षा करणाऱ्या मुली आम्ही आज बघतो आहेत. अनेक पेपरला वाचतो आहेत, भावाला वाचवण्यासाठी मुलीनं विहिरीत उडी घेतली, नदीत उडी घेतली आणि भावाला वाचवलं, अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपल्याकडे येत आहेत. तर एकमेकांच्या साथीनं चाललेले हे नाते आहेत. त्याच्यामुळे कोण कुणाचं संरक्षण करणार नाही, तर एकमेकांनी एकमेकांचं संरक्षण आजपर्यंत करत आलेले आहेत, इथून पुढेही हे करणार आहेत. परंतु आजचा हा बहीण आणि भावांच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस, रक्षाबंधनाचा, ज्ञानदेव आणि मुक्ताई यांचा प्रसंग आमच्याकडे सापडतो इतिहासामध्ये, की ज्यावेळेस संपूर्ण गाव त्या ज्ञानदेवांना संन्यासाची पोरं म्हणून हिनवायचं, संपूर्ण गाव त्यांना नावे ठेवायचं, संन्यासाची पोरं, हे वाक्यच फार विचित्र होतं की संन्यासी माणूस आणि त्याची पोरं. आणि ज्यावेळी पूर्ण गाव यांची प्रचंड अवहेलना करायचं, कोणी यांना भिक्षा वाढायचं नाही, एक एक दिवस असा जायचा की संपूर्ण गाव फिरून यायचं आणि काहीच भिक्षा मिळायची. आणि अशा वेळी तो ज्ञानदेव प्रचंड, माणसाला शेवटी कंटाळा हा येतो, एक माणसांच्या मर्यादा असतात प्रत्येकाच्या, त्या मर्यादेच्या बाहेर ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळी नक्की त्याला कंटाळा येत असतो, नक्की त्याला वाटत असतं की बाबा नाही, आता बस झालं, खूप झालं, हे आता सोडून दिलं पाहिजे, आपण याच्यापासून दूर गेलं पाहिजे आपण. आणि ज्ञानदेव ज्यावेळी भिक्षा मागून यायचे आणि त्यांना प्रचंड अवहेलना सहन करावी लागायची, त्यावेळी स्वतःच्या झोपडीमध्ये ज्ञानदेव जायचे आणि स्वतःच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या ताटीचा दरवाजा म्हणजे झोपडीचा जो दरवाजा, त्याला ताटी म्हणायचे, तो असा लावून घ्यायचे आणि स्वतःला कोसत मध्ये बसायचे. कदाचित प्रचंड विचारांचं काहूर त्यांच्या मनामध्ये येत असेल, त्यांना वाटत असेल की बाबा काय, कशासाठी आपण हे सगळं करतोय. आणि अशा वेळी ती मुक्ताई, ती छोटी मुक्ताई ज्ञानदेवांकडे यायची आणि ज्ञानदेवांकडे येऊन त्या मुक्ताईचे जी ताटीचे अभंग आहेत, मला या निमित्तानं ते वाचनात आले. खरं तर ह्या विषयाचा फार मोठा आनंद मला असा झाला की एक नवीन विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडण्यासाठी वाचनात आला. त्या मुक्ताईचे जे ताटीचे अभंग आहेत, ते ताटीचे अभंग अप्रतिम आहेत. एक छोटी बहीण आपल्या मोठ्या भावाला समजावून सांगते. ती मुक्ताई म्हणते, हा पापना शोधून घ्यावे,
बघा त्या मुक्ताईचे एक छोटे छोटे 2-2 ओळींचे अभंग म्हणजे अभंगांचा समारोप आहे. आप आपणा शोधून घ्यावे, जगी तैसे विरक्त व्हावे, आशा दंभ दूर करा. आशा दंभ दूर करा. तुम्ही कोणी दिलं नाही म्हणून ही आशा तुमच्या मनामध्ये आहे का? ज्ञानदेवांना म्हणते मोठ्या भावाला ती मुक्ताई, आशा दंभ दूर करा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. त्याच्या पुढे जाऊन ती मुक्ताई म्हणते, गंगा जळ हृदय करा. ज्याप्रमाणे एखादी नदी त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू टाकू द्या, त्या वस्तूला सोबत घेऊन जाते आणि एक क्षण असा येतो की त्या वस्तूला बाजूला करते, कडेला टाकते, स्वतः निर्मळ होते आणि पुढे वाहत राहते. ती मुक्ताई म्हणते ज्ञानदेवांना, गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. याच्या पुढे मुक्ताई म्हणते, मिथ्या कल्पना मागे सारा. तुमच्या डोक्यात जर काही चुकीच्या खोट्या कल्पना जर असतील ज्ञानदेवा, तर त्या मागे सारा सगळ्या. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काम क्रोध मागे सारा. तुम्हाला जो हा लोकांचा जो राग आलाय ना ज्ञानदेवा, तुम्हाला जो ह्या लोकांचा राग आलाय, तो काम क्रोध माग सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वेळ क्रोधाचा उगवला, वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. तुमच्यामध्ये जो क्रोधाचा वेळ उगवला ना, तुम्ही केलेला आतापर्यंतचा सगळा योग फोल झालाय आता. ऐसी थोर दृष्टी करा. ज्ञानदेवांना म्हणते ती, ऐशी थोर दृष्टी करा. तुमची दृष्टी आहे ना, ती थोर करा, मोठी करा, प्रचंड मोठं. त्याला मर्यादाच ठेवू नका. तुमचं मन प्रचंड मोठं करा. ऐशी थोर दृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे बसवण्णा आणि नागाईच्या बहीण भावांच्या नात्यानंतर हे अतिशय अप्रतिम असं सुंदर मुक्ताईचं आणि ज्ञानेश्वरांचं नातं महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे एक छोटी बहीण आपल्या मोठ्या भावाला प्रचंड असं जगाचं तत्वज्ञान देते, आणि ते जगाचं तत्वज्ञान तुम्ही आम्ही कुठंतरी एक 800-900 वर्षाच्या नंतर बसून चर्चा करत असतो. त्याच्यापेक्षा मोठी उपलब्धी त्या भाऊ आणि बहिणींसाठी दुसरी काही नसेल. ही 2 उदाहरणं ज्यावेळी आम्ही बाजूला करतो, त्यावेळेस तिसरं उदाहरण आमच्याकडे सापडतं. ते म्हणजे मला आजचा जो विषय दिलाय आपण, आजगन्ना आणि मुक्ताईचा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बाबा, आपल्या व्यक्तिप्रेमामुळे एखादा महापुरुष आमच्या समोर मोठ्या प्रमाणात येतो, परंतु त्या महापुरुषाच्या सहकार्याचा इतिहास आमच्या पुढे मोठ्या प्रमाणात येत नाही. त्याच पद्धतीने आपल्याकडे मुक्ताई आणि आजगन्नाची सुद्धा फार काही माहिती किंवा त्यांचं फार मोठं असं चरित्र आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. परंतु ज्यावेळेस लिंगायत चळवळीचा आपण विचार करतो, ज्यावेळेस आपण शरण चळवळीचा विचार करतो, त्यावेळी सगळ्या क्रांत्या ज्यावेळी आपण पाहतो, त्याच्यापेक्षा या लिंगायत क्रांतीमध्ये, या शरण चळवळीमध्ये, शरण मुवमेंटमध्ये स्त्रियांना दिलेलं जे स्वातंत्र्य आहे ते अप्रतिम आहे. आमचे एक शरण म्हणतात की स्त्री ही प्रत्यक्ष कपिलसिद्ध मल्लिकार्जुन जाना. एकीकडे आमच्या संस्कृतीमध्ये म्हणण्यापेक्षा या भारतीय काही विचारांमध्ये स्त्रीवर प्रचंड बंधनं घातली जातात. नारी नरक का द्वार म्हटलं जातं. रामायण स्त्रीमुळे घडलं, महाभारत स्त्रीमुळे घडलं. स्त्रीच्या हातामध्ये कारभार देऊ नये, स्त्रियांच्या हातामध्ये कुठली गोष्ट असू नये, ही आमची समाजाची एक चुकीची मानसिकता आजच्या 21व्या शतकात असताना सुद्धा 12व्या शतकातला एक काळ असा असतो, आजपासून जवळजवळ 900 वर्षापूर्वी, की त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून एक मोठी क्रांती उभी केली आणि त्या अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रीला स्वातंत्र्य देण्याचं काम, मी तर म्हणतो मध्ययुगीन काळामध्ये महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली, परंतु त्याच्या पूर्वी 12व्या शतकामध्ये स्त्रीला साक्षर करण्याचं काम अनुभव मंटपाच्या माध्यमातून
बसवादी शरणांनी त्या काळामध्ये केलेला आहे 12व्या शतकामध्ये. त्या अनुभव मंटपामध्ये ज्या महिला होत्या त्या महिला वाचत होत्या, लिहत होत्या. ही एक सगळ्यात मोठी क्रांती आहे जी आत्ताच्या सध्याच्या अभ्यासकांपासून, सध्याच्या साहित्यिकापासून दूर राहिलेली आहे. 900 वर्षापूर्वी आज आमच्या आजीला किंवा आज आमच्या पणजीला लिहिता येतं का असं विचारल्यानंतर आम्हाला सांगतात की नाही, आम्हाला लिहिता येत नाही. त्या शिक्षणापासून त्यांचा दुरान्वय संबंध नव्हता. परंतु 12व्या शतकामध्ये अनुभव मंटपामध्ये ज्या 70 महिला होत्या त्यापैकी जवळजवळ 35 महिला ह्या वचनकार होत्या. त्या वचनं लिहत होत्या याचा अर्थ त्या विचार करत होत्या. त्यांना स्वतःची एक बुद्धिमत्ता होती, स्वतःची एक विचार क्षमता होती आणि ती विचार क्षमता अनुभव मंटपात मांडण्याची त्यांना परवानगी होती. ही एक 12व्या शतकातल्या चळवळीची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि याच स्वातंत्र्याच्या माध्यमातून आजगण्णा आणि मुक्ताई हे जे 2 भाऊ बहीण आहेत त्यामधली ही मुक्ताई आपल्या समोर येते. यांच्या चरित्राचा ज्यावेळी आपण अभ्यास करू त्यावेळी काही गोष्टी लक्षात येतात की त्यांचं जन्मगाव लक्कुडी नावाचं, कर्नाटकमध्ये लक्कुडी हे त्यांचं जन्मगाव आहे. आईवडिलांचं लहानपणीच निधन आहे. अगदी ज्ञानदेव आणि मुक्ताईसारखं आजगण्णा हे मोठे आहेत आणि मुक्ताई ही छोटी आहे वयाने. आणि आईवडिलांचं निधन झाल्यामुळं त्या मुक्ताईचा सगळा सांभाळ त्या मोठा भाऊ असणाऱ्या आजगण्णांनी केलेला. मग अगदी पुढच्या लेकरासारखं त्या मुक्ताईला आजगण्णांनी सांभाळलेलं. मुक्ताई मोठ्या झाल्या. बघता बघता आजगण्णांच्या सहवासामध्ये राहत असताना आजगण्णांकडनं अनेक गोष्टी त्या मुक्ताई शिकत होत्या. त्या मोठ्या झाल्या आणि मोठ्या झाल्यानंतर एक भावाची मोठी जबाबदारी असते. भावाची म्हणण्यापेक्षा घरच्या सगळ्यांची. आता त्यांच्या घरी तर आजगण्णा हेच करते पुरुष. आणि त्यांनी मुक्ताईला वर शोधण्यास सुरुवात केली की आता आपल्या बहिणीचं लग्न लावून द्यायचं आजगण्णांनी ठरवलं. आणि विजापूर जिल्ह्यातल्या मसळी गाव, या मसळी गावामध्ये त्यांनी एक मुलगा शोधला आणि मुक्ताईचं लग्न त्याच्याशी ठरवून टाकलं. आणि ज्यावेळी मुक्ताईचं लग्न झालं त्यावेळी तिला आता सासरी पाठवायचं आहे. आणि कोणत्याही भावाच्या आयुष्यामध्ये हा एक फार मोठा नाजूक प्रसंग उपलब्ध राहतो की बाबा ज्या बहिणीसोबत आपण 15-20 वर्ष 25 वर्ष वावरलो, 24 तास तिच्या सहवासात राहिलो, घासातला घास काढून तिला दिला, तिने प्रत्येक गोष्ट आपल्याला दिली, तिच्यासोबत अनेक भांडणं केली, अगदी दुसऱ्या मिनिटाला तिच्यासोबत आपण वावरलो, समेटही घडला. त्या भावाला सोडून जाणं एखाद्या बहिणीला सुद्धा फार मोठी अवघड गोष्ट होती. आणि आजगण्णांनी तर त्या मुक्ताईची सगळी जबाबदारी घेतली. कारण आईवडील नसल्यामुळे त्या मुक्ताईला सांभाळ करण्यापासून ते तिला खाऊ पिऊ घालण्यापासून, आता एक माणूस, एक व्यक्ती, एक स्त्री म्हटल्यानंतर, एक मुलगी म्हटल्यानंतर तिला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्या आजगण्णांनी घेतलेली होती. आणि आजगण्णाला सुद्धा त्या मुक्ताईला सासरी पाठवणं हे फार 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 मोठी अवघड गोष्ट होती त्यांच्यासाठी सुद्धा. आणि त्यातल्या त्यात मुक्ताईला तर हा भावाला सोडून जाणं, त्यातल्या त्यात एका प्रतिभावंत ज्याला मुक्ताईने गुरुस्थानी मानलं होतं त्या आजगण्णाला सोडून जाणं मुक्ताईसाठी सुद्धा फार मोठी अवघड गोष्ट होती. परंतु शेवटी आपली कुटुंब प्रणाली मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली त्या पद्धतीने त्यातल्या ज्या ज्या गोष्टी रूढी परंपरेच्या नावाखाली आपल्याकडं अस्तित्वात आहेत त्याप्रमाणे त्या होत राहणार. आणि मुक्ताई सासरी निघून गेल्या. ज्यावेळेस आपण आजगण्णा आणि मुक्ताईचा विचार करतो, आजगण्णाच्या बाबतीत विचार करतो, आजगण्णा एक शरण म्हणून आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळी उभं राहतात की आजच्या काळामध्ये
पूजेच्या बाबतीत एखादी पूजा जर आपण म्हटली, साधी आपली इष्टलिंग पूजा असेल अथवा कोणतीही पूजा असेल, तर पूजा पाठ प्रचंड कर्मकांड या पूजेमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एवढं कर्मकांड की बस. जसा महाराज तशी पूजा. प्रत्येकाचे ठरलेल्या गोष्टी आहेत. मोठा महाराज आला त्याला जास्त वस्तू लागणार, छोटा महाराज आला त्यांना कमी वस्तू लागणार. मोठ्या महाराजाकडे ॲडजस्टमेंट नाही, छोट्या महाराजा आहे त्याच्यात भागवणार. म्हणजे ह्या सगळ्या कर्मकांडामध्ये सध्याची पूजा अडकलेली असताना, मी परवा आमच्या एका मित्राचं लग्न होतं आणि त्या मित्राच्या लग्नामध्ये त्यांनी काही वस्तू मला आणायला सांगितल्या आणि त्या वस्तूंच्या यादीमध्ये एक असं होतं की पूजेचं सामान असं त्यांनी लिहिलं होतं. मला माहीत नव्हतं की काय काय नेमकं त्याच्यामध्ये आणायचं, म्हणून मी त्याला फोन केला. बाबा म्हटलं पूजेचं सामान म्हणजे नेमकं काय आणायचं. त्यावेळेस त्या मित्राने मला सांगितलं, सुपर शॉपीमध्ये कुठल्याही डीमार्ट असेल किंवा विश्व सुपर शॉपी असेल, कुठल्याही सुपर शॉपीमध्ये तू जा आणि त्या सुपर शॉपीमध्ये जाऊन विचार की पूजेचं सामान कुठं आहे. त्यावेळी तुला तिथे आयतं सगळंच एका पॉकेटमध्ये पूर्ण पॅक करून ठेवलेलं, खारीक, बदाम, खोबर, काय काय सगळ्या गोष्टी, हळदीचं कोंब, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. म्हणजे याचा एक व्यवसाय बनला. पूजेचं सामान सुद्धा रेडीमेड आम्हाला दुकानातनं मिळायला लागलं. म्हणजे हे सगळं व्यवसाय बनत असताना आपण ज्यावेळी आजगन्नाकडे पाहतो त्यावेळी आम्हाला लक्षात येतं की आजगन्नाची पूजा नेमकी कशी होती, आजगन्ना नेमकी पूजा कसं करत होते. एक वचनकार फार सुंदर म्हणतात की आम्ही देवाची पूजा करत असताना देवाला पाणी अर्पण करतो आणि फळ मागतो, देवाला दूध अर्पण करतो आणि फळ मागतो, देवाला फूल अर्पण करतो आणि फळ मागतो. पाणी नदीचं आहे. पाणी तुमचं आहे का नदीचं आहे? हो, पाणी नदीचं आहे. मग फळ नदीला मिळणार का तुम्हाला मिळणार? विचारतात आम्हाला प्रश्न ते. तुम्ही देवाला दूध अर्पण करता, दूध गाई म्हशींचं आहे, मग फळ तुम्हाला कसं मिळेल? तुम्ही देवाला फूल अर्पण करता, फूल त्या झाडाचं आहे. तुम्ही देवाला फळ अर्पण करता, फळ त्या झाडाचं आहे. मग तुम्ही जी मागणी करत आहात ती मागणी त्या झाडाला मिळेल ना, तुम्हाला कशी काय मिळणार? आम्हाला विचारलं त्या शरणांनी आणि पुढं काय म्हणतात ते, मनरूपी पाण्याने, ज्ञानरूपी फुलाने पूजा केल्यास आम्हाला तो देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ही म्हणजे एक अशी क्रांतिकारी विचार त्या काळामध्ये 12व्या शतकात त्या शरणांनी म्हटले. आणि आजगन्नाच्या बाबतीत ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आजगन्नाला सगळे शरण म्हणायचे की हे मानस पूजेचे साधक आहेत. सिद्धय्या पुराणिक एके ठिकाणी म्हणतात की बाबा आजगन्नाच्या बाबतीत बोलत असताना ते म्हणतात मनातच पूजा. फार सुंदर लिहून ठेवलंय त्यांनी. मनातच पूजा, मनातच मंत्र, मनातच ध्यान, मनातच जप तप, मनातच पूजा, मनातच मंत्र, मनातच ध्यान, मनातच जप तप होऊन शिवमानस पूजेत आनंदच जल झाले. आनंदच जल झाले, सुबुद्धीच गंध झाला. आपण जे देवाला पाणी अर्पण करतो ना, ते पाणी म्हणजे आनंद, होणारा जो आनंद आहे, त्या पूजेमध्ये होणारा जो आनंद आहे तो आनंदच पाणी झालं, जल झालं. सुबुद्धीच गंध झाला. माझी जी पूर्ण सुबुद्धी आहे, मला कोणाचंही वाईट करावं वाटत नाही, माझ्या डोक्यामध्ये चुकीची बुद्धिमत्ता किंवा चुकीची बुद्धी येत नाही. माझी जी सुबुद्धी आहे, माझी जी चांगली बुद्धी आहे, ती सुबुद्धीच गंध झाला. स्वानुभावच दीप झाला. स्वतःचा आलेला स्वच्छ निर्मळ जो अनुभव आहे तो अनुभवच दीप झालाय, दिवा झालाय. सद्भावच धूप झाला. माझी जी प्रत्येकाबद्दलची सद्भावनेची भावना आहे तोच धूप झालाय. स्वात्मार्पण नैवेद्य झाला. मी स्वतःचं अर्पण जे दिलेलं आहे तोच नैवेद्य झालाय. ज्ञानच आरती झाली आहे. माझ्या ठाई जे ज्ञान आहे ते ज्ञानच खऱ्या अर्थाने आरती झाली आहे. आत्मच पुष्प झालाय. भक्तीच तांबूल झाली आणि मोहच कर्पूर झाला. मला शेवटचा शब्द फार आवडला. म्हणजे माझ्या ठिकाणी जो मोह आहे, माझी जी आशा आहे, बुद्धांनी आम्हाला सांगितलं किंवा जगामध्ये मृत्यू हे अंतिम सत्य आहे, त्याला कारण आहे. दुःख हे अंतिम सत्य आहे. दुःख हे होणारच आपल्याला. त्या दुःखाला कारण आहे आणि त्या दुःखाचं कारण म्हणजे तुमच्या आमच्या ठिकाणी असणारी जी आशा आहे, जो मोह आहे, आमच्या ज्या इच्छा आहेत, ती इच्छा
दुःखाचं कारण आहे. म्हणजे तिथं म्हणतात सिद्ध या पुराणिक अजगन्नाच्या बाबतीत की मोहच कर्पूर झाला. कर्पूर ज्यावेळेस आपण देवाच्या समोर लावतो आणि तो लावल्यानंतर विरून जातो, तो अगदी काही क्षणामध्ये तो जळून जातो आणि नष्ट होतो तो. त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी असणारी जो मोह आहे, जी आशा आहे माझ्या ठिकाणी, ती आशा कर्पूर झाली. म्हणजे ही जी पूजेची व्याख्या सिद्ध या पुराणिकांनी अजगन्नाच्या बाबतीत, म्हणजे अजगन्ना जे मानस पूजेचे साधक होते त्यांच्या बाबतीत ही जी पूजेची व्याख्या सिद्ध या पुराणिकांनी सांगितली, ही पूजेची व्याख्या ज्यावेळी आम्ही आजच्या 21व्या शतकामध्ये वाचतो, ऐकतो, त्यावेळेस आमच्या डोक्यातली सगळी घाण निघून जाते. प्रचंड मोठा खरं तर एक सगळ्या आपल्या संकल्पना धुळीस मिळतात की एवढा मोठा क्रांतिकारी विचार आज आम्ही रूढी आणि परंपरांना धर्म मानू लागलोय. फार मोठी चुकीची गोष्ट आहे. रूढी परंपरा बदलत असतात काळानुसार, धर्म कधीच बदलत नसतो. परंतु आम्ही रूढी आणि परंपरांना धर्म मानू लागलो आणि रूढीन परंपरांमध्ये एखादा बदल करण्याचा विचार जर एखाद्या व्यक्तीने, एखाद्या वैचारिक माणसाने किंवा एखाद्या क्रांतिकारी पुरुषाने किंवा एखाद्या सजग वैज्ञानिकदृष्ट्या विचार करणाऱ्या माणसाने जर एखादी रूढी किंवा परंपरा बदलण्याचा विचार नुसता व्यक्त केला तर त्याला धर्मद्रोही ठरवण्याचं काम, त्याला सोशल मीडियावर असेल किंवा ट्रेंड मीडियावर असेल त्याला ट्रोल करण्याचं काम सध्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करत आहे. हे 21व्या शतकात घडत आहे. आजपासून 900 वर्षापूर्वी आमचे शरण म्हणतात की बाबा मनातच पूजा, मनातच मंत्र, मनातच जप्त, आनंदच जल, सुबुद्धीच गंध, मोह कर्पूर होऊन विरून गेला. मला कुठल्याही साधनांची आवश्यकता पूजा करण्यासाठी नाही. हे ज्यावेळी आम्ही बोलतो, ऐकतो, लोकांना सांगतो, त्यावेळेस खरंच ही 12व्या शतकातली सत्य परिस्थिती असेल का असा प्रश्न आम्हाला पडतो. 12व्या शतकात ही मांडणी कशा पद्धतीने केली असेल हा विचार आम्हाला येत असतो. म्हणून अजगन्नाला त्या काळातले जे सगळे शरण आहेत ते एक आदर्श मानायचे आहे. वेगवेगळ्या शरणांनी अजगन्नाच्या बाबतीत अनेक वचनांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. खरं तर आमच्याकडं जी षटस्थल संकल्पना आहे, जी 6 स्थल आहेत, त्या षटस्थल संकल्पनेच्या बाबतीत अजगन्नाला इतर शरणांनी असं म्हटलेलं आहे. कक्कया एका वचनामध्ये म्हणतात, मला गुरुस्थल दाविले संगन बसवण्णांनी. मला गुरुस्थल म्हणजे नेमकं काय, गुरुस्थल म्हणजे काय आहे हे संगन बसवण्णांनी मला दावलं. मला लिंगस्थल दाविले चन्न बसवण्णांनी. गुरुस्थल झालं, लिंगस्थल झालं. मला जंगमस्थळ दाविले सिद्धरामेश्वरांनी. मला जंगमस्थळाचं नेमकं काय, जंगमस्थळाची जी अनुभूती आहे, जंगमस्थळाची जी व्याख्या आहे ती मला सिद्धरामेश्वरांनी दाखवली. हे कक्कया म्हणतात आम्हाला. मला प्रसादी स्थळ बिब्बी माचे यांनी दाखवलं. मला प्राणलिंगी स्थळ चंदई यांनी, नुलिय चंदई यांनी दाखवलं, प्राणलिंगी स्थळ. मला शरणस्थळ सोड्डळ बाचरसांनी दाखवलं. शरणस्थळ दाखविले सोड्डल बाचरसांनी. आणि मला ऐक्यस्थळ दाखवलं अजगन्नांनी, असं कक्कई यांनी लिहून ठेवलंय. म्हणजे षटस्थळातली सगळ्यात अवघडची संकल्पना आज जर आम्ही ऐक्यस्थळाचा अभ्यास करायला लागलो तर ऐक्यस्थळातली वचनं आपल्याला समजू शकत नाही. वैचारिकतेचं प्रचंड कसब आपल्याला ऐक्यस्थळातील वचनं समजून घेण्यासाठी लावावं लागतात. आणि हे ऐक्यस्थळाचा प्रतिनिधी म्हणून त्या काळी सगळ्या शरणांनी अजगन्नाला मानलेलं होतं. म्हणजे एवढा मोठा प्रचंड प्रगल्भ असणारे हे शरण. सिद्धरामय्या एका वचनात म्हणतात, आद्यांच्या 60 वचनास बसवण्णांची 20 वचने समान माना. म्हणजे त्या काळातल्या एखाद्या शरणाने जर 60 वचनं लिहिली आणि त्या 60 वचनांच्या माध्यमातून जे निरूपण शरणांनी केलं, बसवांना ते अगदी 20 वचनात करायचे. 20 वचनांमध्ये त्या 60 वचनांना निरुत्तर करून टाकायचे बसवांना. बसवण्णांच्या 20 वचनात प्रभुदेवांची 10 वचने समान पहा. बसवण्णांची जर 20 वचनं असतील तर प्रभुदेवांची 10च वचनं त्याला समान असायची. प्रभुदेवांच्या 10 वचनास अजगन्नाची 5च वचनं समान पहा. म्हणजे किती ती प्रगल्भता असेल. प्रभुदेवांची 10 वचनं असतील तर अजगन्नांची 5 वचनं त्या 10 वचनांना निरुत्तर करून टाकायची. आणि अजगन्नांच्या 5 वचनास अक्कम महादेवीचं एकच वचन निर्वचन पहा, असं सिद्धरामय्यांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलंय. म्हणजे
आद्यांची 12 वचनं आणि अजगरनाथचं फक्त एक वचन त्याला बरोबर असायचं. फक्त एका वचनात 12 वचनांना निरुत्तर करण्याची ताकद, 12 वचनांमध्ये जो सार त्या शरणांनी, आद्य शरणांनी सांगितला, तो सार अजगरना फक्त एका वचनात सांगायचे. बसवण्णांच्या 4 वचनात बसवण्णांनी जे सांगितलं, आज आमच्याकडं बसवण्णा रोल मॉडेल म्हणून आमच्या समोर आहेत, परंतु बसवण्णांची 4 वचनं ही अजगरना एका वचनात त्याचं निरूपण करायचे. आणि अल्लम प्रभूंच्या 2 वचनाचं उत्तर अजगरना एका वचनात, अल्लम प्रभूंची 2 वचनं निर्वचन करून टाकायची. म्हणजे एवढी मोठी प्रगल्भता त्या अजगरनांच्या ठाई होती, हे आपल्याला पाहावं लागेल. अजगरनांची जी वचनं उपलब्ध आहेत त्या वचनामध्ये महादन सौराष्ट्र सोमेश्वर असं त्यांनी अंकित वापरलेलं आहे. जसं बसवण्णांचं कुडल संगम आहे, अनेक शरणांचं जे आम्ही अंकित पाहतो, तसं अजगरनांचं अंकित महादन सौराष्ट्र सोमेश्वर असं त्यांनी वापरलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्या वचनांचा ज्यावेळी आम्ही अभ्यास करतो त्यावेळी असं लक्षात येतं की एकंदरीत अजगरनांनी एकच सांगितलेलं आहे आम्हाला की स्वतःमध्ये पहा. आज सगळ्यात मोठी चूक जर माणसाची काय असेल तर आम्ही जगामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्वतःमध्ये कधी आम्ही डोकावून बघत नाही. एक फार सुंदर हिंदीमध्ये एक वाक्य होतं, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. गालिब आयुष्यभर एकच चूक करत राहिला, धूळ आपल्या चेहऱ्यावर प्रचंड चढलेली होती आणि तो आयुष्यभर आईना साफ करत बसला आणि म्हणाला की मग माझा चेहरा का चांगला दिसत नाही, माझा चेहरा का चांगला दिसत नाही, माझा चेहरा का चांगला दिसत नाही, म्हणून रोज दिवसातनं कित्येक वेळा आईना साफ करायचा. म्हणून तो गालिबचा शेर आहे, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. आमच्या अजगरनांनी त्या काळात एकच सांगितलं की बाबा तुम्हाला जर खऱ्या अर्थाने ज्ञानी बनायचं असेल, आम्ही बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली म्हणतो, एखाद्या झाडाखाली बसून बुद्धांनी ज्ञानप्राप्ती काय, ज्या बुद्धांनी प्रचंड कर्मकांडाला विरोध केला, जप तप योम यज्ञ ह्या सगळ्या गोष्टीला विरोध केला, त्या बुद्धाला ज्ञान नेमकं कसं प्राप्त झालं? मग स्वानुभवाचा जो अनुभव आहे तो ह्या सगळ्या महापुरुषांनी घेतला आणि त्यामधून खऱ्या अर्थाने ही ज्ञानप्राप्ती त्यांना झालेली. अजगरनांनी त्यांच्या सगळ्या वचनात हेच सांगितलंय. अजगरना म्हणतात की बाबा स्वतःमध्ये डोकून बघा, स्वतःमध्ये बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि असाच पुढे ज्यावेळेस आम्ही चरित्राचा विचार करतो, त्या चरित्राचा विचार करत असताना असं आमच्या लक्षात येतं की अजगरना त्यांच्या घरामध्ये जात असताना त्यांच्या डोक्याला चौकट लागते आणि त्यांचा त्या ठिकाणी ते लिंगैक्य होतात. आणि ते लिंगैक्य झाल्यानंतर ही बातमी मुक्ताईला समजते. मुक्ताई लवकर अजगरनाला भेटण्यासाठी येते आणि प्रचंड आक्रोश करू लागते. तिला लक्षात येतं की बाबा ज्या भावाने मला हाताच्या फोडासारखं सांभाळलं, जो भाऊ माझा आई झाला, जो भाऊ माझा वडील झाला, त्या भावाचा आता मृत्यू झाला आणि मी आता कोणाच्या आधारे जगायचं? मित्रांनो, कोरोना काळामध्ये सगळ्यात मोठी भीती जर आज ही सगळी जी खटाटोप आपली आहे ती फक्त जगण्यासाठी आहे. आपण जिवंत राहिलं पाहिजे म्हणून प्रचंड सगळ्या देशातली, सगळ्या जगातली सरकारी वेगवेगळ्या उपाययोजना करतायत. प्रचंड संशोधन सुरू आहे. वॅक्सिन आणण्यासाठी अनेक संशोधक, अनेक सायंटिस्ट, अनेक सरकार, अनेक प्रयोगशाळा, अनेक युनिव्हर्सिटीज प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्याच्या मुळाशी एकच आहे, आपण जगलो पाहिजे, आपण मृत्यूपासून दूर गेलं पाहिजे, आमची माणसं मेली नाही पाहिजे. कारण मृत्यूची एक प्रचंड भीती तुमच्या आमच्या मनामध्ये जी आहे. मुक्ताईला लक्षात येतं आणि मुक्ताई आक्रोश सुरू करते. आणि मुक्ताई ज्या वेळेस म्हणते, मुक्ताई तर शून्य संपादनमध्ये मुक्ताईचा जो संवाद लेखकांनी रेखाटला आहे तो अतिशय अप्रतिम संवाद आहे. त्या संवादात मुक्ताई म्हणते, कशी विसरू मी मम पिता सम अजगरनास. मेल्यानंतर म्हणते मुक्ताई किंवा मी आता माझ्या पितासम असणाऱ्या अजगरनास कसं विसरू? चले गए आप भैया, रहू मैं अब किसके सहारे. अजगरना, आपण निघून गेलात, मी आता कोणाच्या सहारे जगायचं? कोणाच्या आधाराने मी माझं आयुष्य व्यतीत करायचं? आणि असं ज्यावेळी
मुक्ताई प्रचंड आक्रोश करू लागते. एक सामान्य स्त्री किंवा कुठलीही स्त्री असेल, तुमच्या आमच्या घरात असेल अथवा परिसरात असेल किंवा कुटुंबात असेल, आमच्या जवळचा एखादा माणूस जर मृत्यू पावला, मेला, मृत झाला, तर आक्रोश करणं साहजिक आहे. आमच्याकडे तर एक रूढ परंपरा आहे किंवा आक्रोश नाही केला तर याची काय, अहो रडला सुद्धा नाही हा साधा. जिवंत असताना काय सांभाळलं असेल ना. म्हणजे अशा प्रकारच्या अलिखित गोष्टी आमच्याकडे लिहिलेल्या आहेत किंवा मेल्यानंतर रडलं पाहिजे. पण यावेळी सत्यक्का नावाची आमची जी शरणी आहे ती सांगत असते मुक्ताईला, क्या जरूरत है भक्त के लिए विलाप का. हिंदी वचन आहे ते. सत्यका म्हणते, क्या जरूरत है भक्त के लिए विलाप का, क्या जरूरत है रोने की. रडण्याची काय आवश्यकता आहे, विलाप करण्याची काय गरज आहे. जब हंसकर झेला जा सकता है सब. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आज आमच्या जगातला नव्हे तर आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अवघड प्रसंग हा असतो की आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाणे. आक्रोश करण्याचं सोडून आमच्याकडे दुसरी कुठलीच गोष्ट त्या क्षणाला हातात नसते. आणि अशा वेळी एक शरणी म्हणते की बाबा रडण्याची काय आवश्यकता आहे, विलाप का करतायत तुम्ही. हंसकर झेला जा सकता है सब. हसत हसत हे तुम्ही सहन करू शकता दुःख. सत्यक्का ही मुक्ताईला सांगत असते. संस्कृती ही जगातली एकमेव अशी संस्कृती आहे, लिंगायत संस्कृती जगातली एकमेव अशी संस्कृती आहे की या संस्कृतीमध्ये मृत्यूचा उत्सव मानायला सांगितला. मित्रांनो, ज्यावेळी तुमच्या आमच्या आयुष्यातलं मृत्यूचं भय नष्ट होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने आपण आयुष्याला जिंकलो असं म्हणता येईल आपल्याला. क्षणाक्षणाला मृत्यूचं भय मनामध्ये घेऊन जगत राहणे म्हणजे प्रचंड दुःखामध्ये असणं. ओशो अनेक ठिकाणी सांगतात की आम्ही मृत्यू सुद्धा शब्द, मरणे हा सुद्धा शब्द वापरत नाही. आम्ही लिंगैक्य झाले म्हणतो किंवा आम्ही कैलासवासी झाले म्हणतो किंवा आम्ही वैकुंठवासी झालो म्हणतो किंवा आम्ही स्वर्गवासी झाले म्हणतो. कारण मृत्यू हा शब्द आमच्या समोर येऊ नये, आम्ही आमच्या तोंडातून तो विचारत नाही. ओशो एके ठिकाणी असंही म्हणतो की आम्ही लहान मुलाला एखादी प्रेतयात्रा गेलेली, अंत्ययात्रा गेलेली दाखवत नाही, कारण त्याला अशा भयानक गोष्टी दाखवू नये असं आपण म्हणत असतो. याचा अर्थ आपण जीवनातल्या सत्यापासून दूर जात आहोत. आणि शरणांनी 12व्या शतकात हेच सांगितलं आम्हाला की ही एक सगळ्यात मोठी संकल्पना की मृत्यू हा उत्सव मानायला शिका. ही संकल्पना 12व्या शतकात शरणांनी मांडली. आणि याच वेळी मुक्ताईचा प्रचंड विलाप सुरू असताना प्रभुदेव एके ठिकाणी तिला समजावून सांगताना म्हणतात, मुक्ताई म्हणत असते की बाबा मी आतापर्यंत तुम्हाला पाहिलं, आता मी तुम्हाला कसं पाहणार, तुम्ही आता निघून जाणार, तुम्ही आता माझ्यापासून अंतरलो आहोत, तुम्ही आता माझ्यापासून दूर गेलो आहोत. हा असा विलाप ज्यावेळी मुक्ताई करत असते त्यावेळी प्रभुदेव म्हणतात, पाहिली मनने हेच डोळ्याचे विस्मरण. वचन आहे त्यांचं. नाही पाहिले मनने मनाचे विस्मरण, समरस झालो मनने ज्ञानाचे विस्मरण, अंतरलो म्हणजे दूर झालो मनने अज्ञानाचे विस्मरण. यामुळे पाहिले नाही पाहिले समरस झालो अंतरलो अशा भ्रांती सूतकास निवारण करूनी पहावे. म्हणजे समजून सांगताना म्हणतात, माणसाच्या ठाई ही समदृष्टी असावी. झालं काय, नाही झालं काय, दुःख असेल, सुख असेल, मेला, आला, गेला, जन्मला, हा आयुष्यातला प्रत्येक क्षण बदलणार आहे. ही समदृष्टी ज्याच्या ठिकाणी आहे त्याला दुःख होणार नाही असं प्रभुदेव समजावून सांगतात. आणि ही सगळ्यात मोठी संकल्पना आजच्या काळात तर मला वाटत नाही की अशी समदृष्टी तुमच्या आमच्या ठाई ठेवणे. आपण कितीही मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, आपण कितीही भाषणं केली, आपण कितीही ही वचनं वाचली तरी आक्रोश आणि विलाप करण्यापासून आपण स्वतःला वाचू शकत नाही. समदृष्टी आपण आपल्या ठाई ठेवू शकत नाही. ही आत्ताची या क्षणाची सत्यता आहे, हे आपण स्वीकारली पाहिजे. प्रभुदेव पुढे म्हणतात, मृत्यू म्हणणे म्हणजेच भ्रांती आहे. मुक्ताईला सांगतात ती, अरे बाबा मेलं म्हणणं किंवा मेलाय माझा भाऊ अजगरना मेलाय म्हणजे भ्रांती आहे ही. आधीही असे त्यास कैसा मृत्यू. ज्याने ऐक्यस्थळाचा प्रतिनिधी जो आहे, जो जिवंत असताना सुद्धा अदेही होता, त्याला कसला आला मृत्यू. मी आणि अजगरना वेगळे झालो असे म्हणणे सारासार मूर्खता आहे. मुक्ताई, तू जर म्हणत असशील मी आणि अजगरना आता वेगळे झालो आहोत तर ही सारासार मूर्खता आहे. ज्याने स्वतःला शोधलंय त्याला मी तू हे अंतर कसले. ह्या सगळ्या वचनांची शेवटचे वाक्य फार सुंदर असतात, त्यावर आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. ज्याने स्वतःला शोधलंय त्याला मी किंवा तू, माझं किंवा तुझं हे अंतर कसलं आलं.
असं प्रभुदेव समजावून सांगतात. आणि हे सगळं समजावून सांगितल्याच्या नंतर मुळात प्रभुदेवांसोबत संवाद साधणे ही काही साधी गोष्ट नव्हती. परंतु मुक्ताई ही एवढी छोटी वयानं, प्रभुदेव हे प्रचंड मोठे पोहोचलेले प्रचंड ज्ञानी पुरुष, आणि त्यांच्यासोबत मुक्ताई संवाद साधते. आणि मुक्ताई ह्याच्या पुढं प्रभुदेवांनी ज्यावेळेस सगळं समजावून सांगितलं त्यावेळेस मुक्ताई म्हणते की बाबा सगळं ठीक आहे, पण सामान्य लोक हे समजून घेतील. तुमच्या माझ्या खरं तर मनातला प्रश्न मुक्ताईने प्रभुदेवांना विचारला की बाबा तुम्ही सगळं जे ज्ञान सांगतायत ते सगळं खरं आहे, ठीक आहे, आम्हाला कळायलाही लागलंय, ते तुमचं सत्य आहे, पण सामान्य लोक समजून घेतील. हिंदीमधलं एक वचन आहे मुक्ताईचं, कहते हैं आप जो समाये है वे तन में तन स्वरूप होकर, प्राण में प्राण स्वरूप होकर, समझ सकेगा क्या इसे सामान्य जन. काय सामान्य लोक समजू शकतील? वे अंतरंग में है. ज्यावेळेस प्रभुदेवाने सांगितलं की बाबा तुझ्यामध्ये तुझा अजगन्न आहे, तुझ्या अंतरंगात बसलेला आहे, त्यावेळेस मुक्ताई प्रश्न विचारते, वे अंतरंग में है कहने से क्या लाभ. असं म्हणून काय लाभ होणार आहे मला? असं म्हणून काय मला अजगन्ना दिसणार आहेत? असं म्हणून काय माझी त्यांची भेट होणार आहे? असा प्रश्न ती विचारते. वे अंतरंग में है कहने से क्या लाभ, परे है वे जब मन की पहुंच से. माझी मनाची पोहोच जिथपर्यंत आहे त्याच्यापेक्षा ते दूर गेले आहेत, मग ते माझ्या अंतरंगामध्ये आहेत म्हणण्याचा काय लाभ आहे का? आणि त्याच्या पुढे जाऊन ती शेवटी म्हणते की बाबा जब तक मन है व्याकुल साध्य ही नाही है निराकार लिंग का दर्शन. माझं मन जोपर्यंत व्याकुळ झालेलं आहे तोपर्यंत निराकार लिंगाचं दर्शन मला साध्य होणार नाही. असं म्हणून ती मुक्ताई म्हणते की बाबा माझं मन व्याकुळ झालेलं आहे ना, आता निराकार लिंगात तुम्ही सांगितलेलं मला कसं समजेल, आता निराकार लिंगाचं दर्शन मला कसं होईल. आणि त्यावेळी ती मुक्ताई असं भासवते की बाबा मला आता कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे, मला खऱ्या अर्थाने एका गुरुची गरज आहे. मला अजगन्न आणि मुक्ताईच्या पूर्ण चरित्र वाचत असताना किंवा चरित्राचा वचनांचा अभ्यास करत असताना माणसाच्या आयुष्यातल्या दोन ज्या महत्त्वाचे शब्द आहेत, एक गुरु आणि दुसरा मृत्यू. मृत्यू हे तर अंतिम सत्य आहे. त्याच्या बाबतीत जे सजग ज्ञान मिळालं ते ज्ञान मित्रांनो खरं तर शरणांनो आपण सर्वजण एकदा नक्की बघितलं पाहिजे की गुरुची आणि मृत्यूची व्याख्या, गुरु मृत्यू झाल्याच्या नंतरचा काय आक्रोश आहे आणि त्यावर प्रभुदेवांनी काय समजावून सांगितलं, किंवा प्रभुदेवांची जी वचनं आहेत आणि मुक्ताईची जी वचनं आहेत आणि गुरुच्या बाबतीत जे संवाद त्या दोघांचा आहे शून्य संपादन मधला, तो संवाद आपण बघणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मुक्ताईला लक्षात येतं की मला आता गुरुची आवश्यकता आहे, की मला हे कुणीतरी समजून सांगणं गरजेचं आहे, आणि ती तिच्या भावना प्रकट करते की मला आता एखादा गुरु मिळाला पाहिजे किंवा मला गुरुची आवश्यकता आहे, त्यावेळेस प्रभुदेव तिला म्हणतात किंवा तूच अससी स्वयं ज्योती प्रकाश, तूच अससी तुझा गुरु, तुझ्या उनी थोर असे का गुरु. मग मात्र आश्चर्य वाटतं तिला. प्रभुदेव तिला सांगतात की बाबा तूच अससी स्वयं ज्योती प्रकाश, तूच स्वतः बुद्धांनी सांगितलं अथ दीप भव स्वयं दीप हो, तू स्वतः उजळून घे स्वतःला. बसवण्णांच्या बाबतीत किंवा बुद्धांच्या बाबतीत या सगळ्या महापुरुषांच्या बाबतीत त्यांनी भक्त व्हा, शिष्य व्हा असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं तुम्ही स्वतः बुद्ध व्हा. बुद्धाला खरी श्रद्धांजली कोणती असेल तर तुम्ही स्वतः बुद्ध होणे ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. बसवण्णाला आदरांजली कधी असेल ज्यावेळेस तुम्ही स्वतः बसवण्णा व्हाल, ती खऱ्या अर्थाने आदरांजली आहे. आपल्याला बसवण्णाचे भक्त नाही व्हायचं, बुद्धाचा भक्त नाही व्हायचं किंवा कोणाचाही भक्त नाही व्हायचं, परंतु सध्या समाजामध्ये भक्त वाढवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि ज्यावेळी प्रभुदेव म्हटले की तुझ्याहून थोर असे का गुरु, तुझ्याहून थोर कोणीच नाही आहे, तू स्वतःचा गुरु होऊ शकतेस, असं म्हटल्यानंतर मुक्ताई म्हणते, तिला थोड्या थोड्या गोष्टी लक्षात येऊ लागतात आणि ती म्हणते जो जाणतो आपल्या आपणास. बघा फार सुंदर, म्हणजे मुक्ताईचं वचन हे तुम्हा सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. जो जाणतो आपल्या आपणास त्याची जाणीवच त्याचा गुरु. जो जाणतो आपल्या आपणास, जो स्वतःला जाणतो, स्वतःला जाणून घेतो, जो स्वतःमध्ये डोकावून बघतो. आज योगाचा जो प्रकार आहे, आज मेडिटेशनचं प्रचंड जगामध्ये पेव निर्माण झालेला. कित्येक जण पैसे देऊन मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला शांती लाभावी, स्वतःला ऐश्वर्य लाभावं, स्वतःला आराम मिळावा, पैसा आहे, प्रचंड संपत्ती आहे, सगळं आहे, परंतु समाधान नाही,
म्हणून मग मेडिटेशनला जायचं, आणि मेडिटेशनला गेल्यानंतर आम्हाला काय शिकवतात, स्वतःमध्ये बघा, तुमचं सबकॉन्शियस माइंड काय म्हणतंय विचार करा, त्याच्यामध्ये डोकावून बघा, तुमच्या आतल्या अंतरात्म्यात, तुमच्या आतल्या मनामध्ये काय सुरू आहे त्याचा विचार करा. आणि हे 12व्या शतकात आमच्या मुक्ताईने सांगितलं, जो जाणतो आपल्या आपणास त्याची जाणीवच त्याचा गुरु. जो स्वतःला जाणतो त्याची जाणीव त्याचा गुरु आहे, मुक्ताईने सांगितलं. तरीही तिला असं वाटतं की बाबा आपण गुरु होऊ नये, आपण गुरु होऊ नये, माझ्या आजगन्नासारखा गुरु असावा. मी स्वतः जरी माझा गुरु झाले तरी माझ्या आजगन्नासारखा गुरु असावा. तिचं बंधुप्रेम या ठिकाणी बाहेर येत आहे आणि म्हणते की बाबा माझ्या आजगन्नासारखा गुरु असायला पाहिजे मला. त्यावेळी प्रभुदेव पुन्हा तिला सांगतात, ज्ञान स्वयं गुरु आहे. शरण संस्कृतीतली जी सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे ती संकल्पना आहे अरिवे गुरु, ज्ञान हाच गुरु. प्रभुदेव म्हणतात ज्ञान स्वयं गुरु आहे, आजगन्ना मूर्त स्वरूपात नाहीत. मुक्ताईला म्हणतात ते आजगन्ना आज तुमच्या माझ्यामध्ये मूर्त स्वरूपामध्ये नाही आहेत, परंतु अमूर्त स्वरूपात त्यांचं ज्ञान तुझ्याकडे आहे. आणि त्यांचं जे अमूर्त स्वरूपातलं ज्ञान तुझ्या मनामध्ये आहे ते ज्ञानच तुझं गुरु आहे, असं प्रभुदेव मुक्ताईला समजावून सांगतात. आणि ज्यावेळी तिला ही गोष्ट समजते की बाबा माझा आजगन्ना माझ्यापासून दूर गेलेलाच नाही, त्यांचं जे ज्ञान आहे मूर्त स्वरूपात, आपण शरीराला नावं ठेवतो, शरीर जरी आपल्यातनं निघून गेलं तरी त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अमूर्त स्वरूपामध्ये माझ्या ठाई वसलेलं आहे. आणि माझ्या ठाई असणारं ते ज्ञान हेच माझा गुरु आहे. हे ज्यावेळी त्या मुक्ताईच्या लक्षात येतं त्यावेळी मुक्ताई म्हणते शेवटी की आपले सहज स्वरूप अंतरी स्थिर करणारी परिपक्वतेची सिद्धीच गुरु आहे. म्हणजे आपलं सहज स्वरूप अंतरामध्ये स्थिर करणारी परिपक्वतेची सिद्धीच गुरु आहे असं ती म्हणते. आणि शेवटी तिच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतात की बाबा मृत्यूच्या नंतर विलाप करणारी मुक्ताई, मग प्रभुदेवांचं त्यांना मिळणारं उत्तर, त्यातून मुक्ताईची गुरुबद्दलची निर्माण झालेली इच्छा, आणि मग प्रभुदेवांचं त्यांना मिळणारं उत्तर की बाबा तुमच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे तेच खऱ्या अर्थानं तुमचं गुरु आहे. हे ज्यावेळी मुक्ताईच्या लक्षात येतं. आणि ह्या आजगन्ना आणि मुक्ताईच्या चरित्रातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. मी तर म्हणेन की मृत्यू आणि गुरु हे दोन शब्द आम्ही या आजगन्ना आणि मुक्ताईच्या चरित्रातून जर घेतले आणि त्या दोन्ही शब्दांच्या बाबतीत त्यांचा संवाद, प्रभुदेवांचा आणि मुक्ताईंचा आणि आजगन्नांची वचनं ही जर आम्ही लक्षात घेतली, पूजेच्या बाबतीत असणारं आजगन्नाचं मत, आजगन्ना असणारे मानस पूजेचे साधक, त्यांची पूजेची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर नक्की एक चांगली बहीण भावांची आमच्या इतिहासातली अजरामर झालेली जोडी बसवण्णा आणि नागाई, ज्ञानदेव आणि मुक्ताई, आणि आत्ता आपण पाहिलेली आजगन्ना आणि मुक्ताई ही आपल्यासमोर एक चांगला आदर्श म्हणून उभा राहील. लॉकडाऊनचा वेळ आहे, साहित्य मिळणं फार अवघड झालं आहे, आपण सर्वजण घरामध्ये बंद आहात. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये मृत्यूची प्रचंड भीती आहे. सगळा खटाटोप घरामध्ये बंद होण्याचं कारणच होणारी रोगाची लागण आणि येणारे मृत्यूचे आकडे हे असताना आजगन्ना आणि मुक्ताई आणि प्रभुदेव यांच्या संवादातून किमान 1% तरी तुमच्या आमच्या मनामधली मृत्यूची भीती जर कमी झाली तर नक्कीच महाराष्ट्र बसव परिषद जो प्रयत्न करते आहे, आज आमच्यासारखी हजारो वक्ते महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून, परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांच्या माध्यमातून, परिषदेच्या माध्यमातून जी पुस्तकं मराठीत भाषांतरित झाली त्या पुस्तकांच्या माध्यमातून जी ही वक्ती आजपर्यंत तयार झालेली आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळे शरण आपल्यापर्यंत पोहोचत आहे. आणि त्या शरणांचा इतिहास, त्या शरणांचं चरित्र, त्या शरणांची वचनं
वाचून आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये फार भर पडली. नुसत्या ज्ञानात न पडता आमच्या आचरणात जर अगदी किंचितसा जरी फरक पडला तरी एक फार मोठी उपलब्धी आपल्याला या निमित्ताने झाली असं समजता येईल. पुन्हा एकदा महाराष्ट्र बसव परिषद, लिंगायत फेसबुक पेज, आमचे सर्व मित्र, राजूजी, अभिषेकजी, सर्व टीम यांचं मी आभार व्यक्त करतो. सध्या अनेक माध्यमातून लिंगायत सेवा संघाचीही व्याख्यानमाला सगळ्या शरणांच्या बाबतीत सुरू आहे. त्यांनीसुद्धा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. बसव परिषदेचा उपक्रम व्यवस्थित सुरू आहे. अनुभव मंडपचा उपक्रम नांदेडमध्ये करणे सर व्यवस्थित घेत आहेत. ह्या सगळ्या माध्यमातून आपण सर्वजण जरी घरात बंदिस्त असलो तरी आपल्याला एक ज्ञानाची शिदोरी घरी बसल्या बसल्या मिळत आहे. आपण सर्वजण त्याचा लाभ घेऊयात. आजगन्न आणि मुक्ताई हा विषय जसा शक्य आहे तसा आम्ही आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर समजा थोडीफार काही चूक झाली असेल तर नक्की आपण सर्वजण समजून घ्याल ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र बसव परिषद आणि लिंगायत फेसबुक पेजचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. शरणो शरणार्थी.